सरकारी पेपर कधी फुटतात तर कधी ऑनलाईन लीक होतात। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात शासकीय परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत। आता राज्य तलाठी भरती प्रकरणी देखील एक वेगळा कारभार समोर येतोय। या संपूर्ण पेपरचा जो घोळ आहे तो आता विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी देखील बाहेर काढला। याची सखोल चौकशी देखील करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। मात्र हा सगळा घोळ काय आहे, नेमका कारभार काय आहे, विद्यार्थ्यांकडून समजून घेणार आहोत। नेमका आधी पेपर फुटतो मग निकालामध्ये पण घोळ होतो, काय सगळा प्रकार? पेपर फुटतो आधी आणि नंतर निकालामध्ये तफावत येते। म्हणजे एक विद्यार्थी एका परीक्षेमध्ये म्हणजे जी परीक्षा TCS मार्फत घेतल्या जातात दोन्ही पण परीक्षा, एका परीक्षेमध्ये त्या 15 दिवसाच्या गॅपमध्ये त्याच विद्यार्थ्याला 50 मार्क मिळतात आणि दुसऱ्या परीक्षेमध्ये तो विद्यार्थी 200+ जातो नॉर्मलायझेशन होऊन। मग ह्यात नॉर्मलायझेशन मध्ये घोटाळा आहे की यामध्ये पूर्णच घोटाळा हे बघितलं पाहिजे, कारण एखादा विद्यार्थी 15-20 दिवसामध्ये एवढा अभ्यास करून एवढे मार्क मिळवूच शकत नाही। तलाठी पदासाठी किती मुलं साधारण परीक्षा देतात आणि हा सगळा घोळ झाला तर विद्यार्थ्यांना कसा त्रास होतो? जवळपास 11 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, 8.5 लाखच्या आसपास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। आता सांगा 1,000 रुपये परीक्षेला फीस ठेवली आणि यावर्षी परीक्षांमध्ये एवढी फीसमध्ये वाढ केली। अशा प्रकारे जर घोटाळे होत असतील मग त्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय झालेलं आहे। आणि बरं, तलाठी भरती ही सरळ सेवा भरतीमधली परीक्षा आहे। ह्या परीक्षेचा जो वर्ग आहे परीक्षा देणार हा ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांचा वर्ग आहे। आता ह्यांनी अशाच जर सारखं परीक्षामध्ये घोटाळे व्हायले, डबल परीक्षा घ्यावी लागली, मग त्याच्यासाठी डबल फीस भरा, डबल क्लास लावा, डबल परीक्षेला जा, हा खर्च कोण देणार? आणि याआधी पण मुंबई पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, झडपी भरती असेल, आरोग्य भरती, ह्या सगळ्यांमध्ये घोटाळे झालेले आहेत। आणि बऱ्याच वेळेस तर असं झालं की मागच्या परीक्षेमध्ये घोटाळा केला आहे आणि त्यानं पुढच्या परीक्षेमध्ये तो टॉपर आलेला आहे। हे सगळं पेपरला टीव्हीवर तुमच्या माध्यमातून सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि फडणवीस साहेब काल काय म्हणाले की आम्हाला पुरावे द्या। साहेब, तुमच्याच पोलिसांनी आरोपींना अटक केलेलं आहे, तुमच्याच पोलिसांनी त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे, ते बेलोर बाहेर येऊन परीक्षेत घोटाळे करतात। तुमचे मुंबई पोलीस ज्यावेळेस त्या आरोपींना अटक करायला गेले त्यावेळेस पोलिसांवर दगडफेक झाली। ह्याचं सगळं टीव्हीवर आलेलं हे तुमच्या रिपोर्टमध्ये पण आहे। मग आता आम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून पुरावे द्यायचे का, पोलिसाचं काम करायचं का? तर तुम्ही कुठंतरी ह्या सर्व प्रकारची SIT मार्फत चौकशी करावं, ही सर्व MPSC मार्फत भरली जावी। पण हे नेमकं सगळं पेपर फुटतो, पेपर लीक होतो, हे सगळं रॅकेट आहे का? 100% स्कॅम आहे हा। कारण की वारंवार विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आलेलं आहे, पुरावे सरकारकडे। आणि DCMने जे स्टेटमेंट केलेलं आहे काल की हे पूर्णतः विद्यार्थ्यांची सिंपती मिळवण्यासाठी केलेलं आहे। संपूर्ण भरती प्रक्रिया ही दोषी आहे सध्याच्या कंडिशनला, पण जे दोषी त्यांना पहिलं शोधा, त्यांच्यावर कारवाई करा, ही प्रमुख मागणी असायला पाहिजे। कारण हे प्रामाणिकपणे विद्यार्थी अभ्यास करतात, त्यांच्यावर पण हा अन्याय आहे जर भरती प्रक्रिया रद्द झाली तर। त्यामुळे भरती प्रक्रिया रद्द झाल्याच्या नंतर अनेक किती वर्षांनी ही परत परीक्षा होणार। त्याच्यामुळं तुम्ही काही 2%, 3% जे विद्यार्थी स्कॅम करतात त्यांना पकडा, ते ऑलरेडी पकडलेले आहे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। आणि अशा प्रकारचं जे काही प्रकार होत आहेत हे टाळण्यासाठी राज्य सरकारने इथून पुढे कडक पावले उचलली पाहिजेत। दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे हा रिझल्ट रिवाईज करायलाच पाहिजे, कारण की त्याशिवाय विद्यार्थ्यांचा संभ्रम हा दूर होणार नाही। कारण की अतिशय महत्त्वाची समजली जाणारी भरती तलाठी भरती ही राज्यातली चर्चेत आली या स्कॅममुळं। त्यामुळे हा स्कॅम नक्की सरकारने दुर्लक्ष करू नये। विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी 100% याच्यावर रिझल्ट रिवाईज करणं हीच एक प्रमुख आता सोल्युशन आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्या आपल्याला कळत आहेत। अनेक वेळा पुण्यातलं एक चित्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं, अभ्यास कमी आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावरच उतरून आंदोलन करायला लागतं। पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळेल? हो, नक्कीच। तर या ठिकाणी तलाठी भरतीमध्ये अनेक ठिकाणी पेपर फुटीचे प्रकरण समोर आले। तलाठी भरती झाली, त्याच्यात नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने झालं आणि कोणत्या सूत्रानुसार झालं हे प्रत्येक विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे। यासाठी राज्य शासनानं एक पत्र काढावं आणि नॉर्मलायझेशनचं सूत्र जाहीर करावं। IBPS आणि TCS कंपनी सरळ सेवा परीक्षा घेतात, परंतु दोन्ही कंपन्या कोणत्या पद्धतीनं नॉर्मलायझेशन करतात हा एक आमच्यासमोर प्रश्न आहे की आम्ही वारंवार परीक्षा द्यायचं, परीक्षेमध्ये भ्रष्टाचार होतो, घोटाळे होतात, परीक्षा कॅन्सल होण्याची प्रक्रिया पुढे येते, किती दिवस चालणार? यासाठी राज्य शासनाने या तलाठी भरतीवर संपूर्ण न्यायालयाच्या माध्यमातून SIT चौकशी करावी। SIT चौकशीचा अहवाल आल्यानंतर भरती प्रक्रिया पुढे घ्यावी आणि इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी एक कठोर कायदा करावा आणि तो कायदा झाल्यानंतरच परीक्षा घ्यावी, अशी आमची मागणी। एका मुलीला 15 दिवसापूर्वी 50 मार्क पडतात आणि त्याच मुलीला नंतर 200 पैकी 250 मार्क पडतात, असा काहीतरी प्रकार जो आहे तो आता देखील समोर आलेला आहे। उपमुख्यमंत्री म्हणतात की तुम्ही पुरावे द्या मग आम्ही कारवाई करू, काय सगळं चित्र आहे? असे अनेक विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांना इतर विभागाच्या परीक्षेमध्ये कमी गुण आहेत आणि तलाठीमध्ये जास्त गुण आहेत। हे आपण त्यांच्या बुद्धीची तुलना करत नाही किंवा त्यांच्यावर शंका निर्माण करत नाही, परंतु हा कुठेतरी गैरसमज निर्माण होतोय आणि किंवा गोंधळ निर्माण झालेला आहे।
जे नॉर्मलायझेशन केले त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना 200 पैकी जास्त गुण देण्यात आलेले आहेत. हे नेमकं कुठल्या बेसवर तुम्ही कुठल्या सूत्रानुसार नॉर्मलायझेशन केलं आणि एवढे 200 पेक्षा जास्त मार्क अनेक विद्यार्थ्यांना कशी काय मिळाली? राज्यामध्ये तलाठी भरतीसाठी 14 ठिकाणी FIR दाखल आहे, पेपर फुटलेला आहे आणि आरोपींना अटक आहे असं पोलिसांचा अहवाल असताना देखील फडणवीस साहेबांना पुरावे द्या, परीक्षा रद्द करतो. गृहमंत्री साहेब, तुम्हीच गृहमंत्री आहात, तुम्ही पोलिसांकडून माहिती घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि तुमच्याच होम ग्राउंडहून म्हणजे नाशिकहून पेपर फुटलेला आहे याची तुम्ही थोडी माहिती घ्या आणि यामध्ये जे दोषी कोण विद्यार्थी सापडतील, अधिकारी सापडतील, दलाल सापडतील, याच्यावर कठोर कारवाई करावी. आमची अनेक दिवसापासूनची मागणी आहे की सर्व परीक्षा MPSC कडे देण्यात यावेत, परंतु सरकार काय देत नाही. इतर राज्यामध्ये पेपर फुटीवर कठोर कायदे होतात, महाराष्ट्रातल्या सरकारला कठोर कायदे करायचे नाहीत, ना ह्यांना MPSC कडे परीक्षा द्यायची ना कठोर कायदे करायचे. नेमका ह्या विद्यार्थ्यांच्या छळ लावलेला आहे सरकारने. आता निवडणुका तोंडावर आहेत, यास कुठल्या सत्ताधारी सरकारला हे परवडणार नाही. यांनी गांभीर्याने विचार करावा आणि योग्य तो न्याय मिळवून द्यावा आणि SIT याच्यावर नेमावी. आमची अनेक दिवसांची मागणी आहे. सरकारने आजपर्यंत नोकरभरतीवर एकही SIT नेमली नाही. आपण जर बघा गेलो तर छोट्या चुम्मा प्रकरणावर SIT नेमले गेले. तुमच्या नेत्यांवर काय जीवाला धोका होऊ शकतो म्हणजे SIT नेमता. अरे पण राज्यातल्या 30 ते 32 लाख युवकांचा प्रश्न आहे, ह्याच्यावर तुम्हाला थोडीही काही वाटत नाही किंवा त्यांची दया थोडी वाटत नाही, त्यावर SIT नेमाविषयी वाटत नाही. ही खूप दुर्दैवी बाब आहे. शकतो की कुठल्याही अनेक घटनांमध्ये SIT चौकशी नेमली जाते, मग विद्यार्थ्यांमध्ये आणि या परीक्षांमध्ये होणाऱ्या घोळाबद्दल SIT चौकशी का नेमली जात नाही असा रोष विद्यार्थ्यांकडनं व्यक्त होताना दिसतोय. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.